आज संडे होता. सकाळ सकाळ पहिल्यांदा सगळी कामं वगैरे आवरली आणि पटकन आवरून निघालो शॉपिंगसाठी. एवढं काय जाताना ठरवलं नव्हतं की कुठे जायचं, काय घ्यायचं वगैरे, पण म्हणजे थोड्याफार गोष्टी होत्या. फौजींला स्पॅनर वगैरे घ्यायचं होते, मला मिरर घ्यायचं होतं. खूप दिवसापासून चाललेलं माझं घ्यायचं. फौजी म्हटले चोर बाजारला बघूया, तिकडे जे जुन्या वस्तू वगैरे भेटतात तिथे मला पण स्पॅनर भेटेल आणि मिरर वगैरे जे पण आहेत तिथे दुकानं तुला पण भेटेल. मग गेले की फौजींनी पहिल्यांदा गाडी पार्किंगला लावली. येतानाच एवढी दुकानं आणि एवढी गर्दी दिसत होती ना, मला गेल्यावरती समजलेलं की बापरे, म्हणजे छोट्यातल्या छोट्यापासून मोठ्यातल्या मोठ्या वस्तूपर्यंत काही भेटत नाही असं नाही. प्रत्येक गोष्ट होती. शेतीचं, जिमचं, किचनचं, कपडे, काय म्हणजे अशी एक गोष्ट नव्हती की जी हे इथे भेटणार नाही म्हणून. आणि काय काय जुन्या पण होत्या, पण इलेक्ट्रिक वगैरे ज्या नवीनमधल्या होत्या त्या पण खूप चांगल्या क्वालिटीच्या आणि चांगल्या रेंजमध्ये, ज्याला बार्गेनिंग करायला जमतं ना चांगल्यापैकी, त्याची खरंच इथे आयुष्यच होणार होती एवढं होतं. आणि माझं सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतलं हे पितळ्याच्या वस्तूंनी. एवढ्या सुंदर सुबक अँटिक पीस होते का नाही, एवढे माझी नजरच हटत नव्हती त्यांच्यावरून. मला खरंच घ्यायचं होतं काहीतरी, पण फौजींनी मला घेऊन दिलं नाही. एवढे सुंदर सुंदर होते ना, काहीतरी असं उपयोगात येईल असं काहीतरी घ्यायचं होतं. हे जे घंगाळं म्हणतात आमच्याकडे, हे असं दिवाळीच्या डेकोरेशनला किंवा पूजेला वगैरे छान काम येणं असं होतं. पण त्यांनी नीट जमवून दिलं नाही, त्याच्यामुळे फौजींनी काही घेऊन दिलं नाही मला. खूप आवडलेलं मला, खूप म्हणजे खूप जास्त. तिथून गेलो मिररच्या शॉपमध्ये. मला मिरर घ्यायचे होते. एवढे सुंदर सुंदर आणि ट्रेंडिंग मिरर होते ना तिथे. LED जे आपले साधे असतात ते पण, खूप सगळ्या आकाराचे, खूप साऱ्या प्रकाराचे सगळे मिरर होते. मी माझ्या गरजेनुसार जसा पाहिजे तसा मिरर सिलेक्ट केला. त्याला फिनिशिंगसाठी आणि ते मागे जे खिळा अडकवायसाठी हुक असतं ते वगैरे बसवायला घेऊन गेले ते. आणि मग आमचं चाललं तोवर मिरर सेल्फी वगैरे काढायचं. एवढे सुंदर मिरर होते ना, मला म्हणजे एक एक मिररकडे बघून असं वाटत होतं की आपण जेव्हा आपलं स्वतःचं घर घेऊ ना, तेव्हा असा मिरर खरंच आपल्या घरात पाहिजे म्हणून. आधूचं पण त्या LED लाईटसोबत खेळायचं चाललं होतं. तिथून जाताना दिसली पाणीपुरी दिसली की आमचा आदू काही सोडत नाही. त्याची खाऊन माझी पण खायला यायचं होतं त्याला. तिथून फौजींना ब्लूटूथ दिसले आणि हे जे एअरपॉड होते म्हणजे माईक होते, जे व्हिडिओ एडिटिंगला वगैरे खूप जास्त कामी येतात. मला घ्यायचं नव्हतं खरं तर, पण त्यांनी खूप घ्या म्हणून कमी करून दिले, खूप कमी करून दिलं. तसं 800ला सांगितलेलं त्यांनी 400पर्यंत दिलं. मी पण ऑनलाईन वगैरे प्राईस बघितले आणि खूप चांगला बसला, त्याच्यामुळं घेतला मी. आणि तिथून परत तुळशीबागेत निघालो, कारण कपडे वगैरे हे असलं काही भेटलं नव्हतं तिथे आम्हाला. त्याच्यामुळे तुळशीबागेत गेलो. शनिवार वाड्याच्या तिथेच गाडी लावावं लागली, खूप जास्त गर्दी होती. आला मुख्यमंत्र्यांचा फोन, लाडक्या बहिणीला 40ला दोन. उद्या किती लोन? चला शूज तुला बघायचं ना, कुठे दिसतायत? ओके. तुळशीबागेत काही एक पण क्लिप काढायला जमलं नाही मला जास्त. तिथून गेलो पेटपूजा करायला. खरं तर आज नॉनव्हेज खायचा बेत होता माझा, तर कारण मार्गशीर्ष महिन्यानंतर पहिला संडे होता त्याच्यामुळे. पण आदू काही ऐकतच नव्हता, त्याला खूप जास्त भूक लागलेली, त्याच्यामुळे तिथेच घेतला. आदूने नूडल्स घेतले, फौजींनी छोले कुलचे घेतले आणि चिकूसाठी मी डोसा घेतलेला. आणि मला माहिती होतं आदू काही एवढं संपवणार नाही, चिकू पण संपवणार नाही, त्याच्यामुळे त्यांच्या दोघांचं राहिलेलं मलाच खायचं होतं. आणि ह्या डोशाच्या सांबारची चटणीची क्वालिटी बघून ना, बापरे, मला असं वाटलं त्यांनी नक्की तेच दिलं आहे का, ते चटणीचं आणि सांबारचं भांडं खंगळून ना मला पाणी दिलं आहे. एवढं तर ते घट्ट होतं. आता काय करायचं, जाऊ दे. चिकूसाठी मला ते घ्यायचंच होतं डोसा, त्या कारण दुसरं काय खाणार नव्हता. येताना फक्त खर्च, वस्तू किती घेतल्यात आपण, हिशोब किती झाला, आणि आपल्या शॉपिंगमुळे आपण मुलांची आबाळ तर नाही ना केली, एवढेच विचार डोक्यात येत होते. असे हे विचार असे शॉपिंग करताना नाही येत बरं का. शॉपिंग झाली ना की मग येतात की खरंच यार काय असं तसं. जाऊ दे. आलं की पहिल्यांदा मिरर सेट केला मी, कारण माझं खूप दिवसापासूनचं होते. आता ह्याला डेकोरेशनसाठी वगैरे काहीतरी मी ऑर्डर केलं मेशोवरून, कडाने लाईट वगैरे. फायनली आजचा शॉपिंग डे ओव्हर झाला आहे आणि शॉपिंग करून घरी आल्यावर समजतं की यार हे उगंच घेतलं आपण, ते उगंच घेतलं, किती खर्च केला. ते शॉपिंगचा नशा उतरलं ना की मग डोक्यात येतं की हे नव्हतं घ्यायला पाहिजे, एवढं काही गरजेचं नव्हतं ते, असं तसं. असो, आता आल्यानंतर पहिल्यांदा भांडी वगैरे घासलेत, कारण 6 वाजेपर्यंतच पाणी असतं आमच्याकडे.
त्याच्यामुळे पहिल्यांदा ते काम केलं आहे. आणि आता डाळ भात लावला आहे पोरांना. दिवसभर खाण्याचं आबाळच झालं आहे त्यांचं पण. हे ते खायला किरकिर केली नाही जास्त, पण तरी पण घरचं होतं त्याच्यामुळं असं आता पटकन डाळ भात वगैरे करून त्यांना पण खाऊ घालून झोपवते. आणि आमचा पण दिवस आता इथेच एंड झाला. थँक्यू सो मच व्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. आणि आमच्या असेच व्लॉगला खूप सारं प्रेम द्या. बाय.